गावी आलो की आपण नाराज आहोत अशा चर्चा रंगू लागतात, पण आपण नाराज नाही. काही प्रोजेक्ट्स या भागामधले आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि त्याच दृष्टीने आपण गावचा दौरा करत असल्याचं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. पण हे जरी चित्र एकीकडे दिसत असलं तरी सुद्धा दुसरीकडे पालकमंत्री पदावरनं कमालीचा नाराजीचा सूर आळवला जातोय. आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण एक सीट किंवा रायगडमध्ये एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला आणि तटकरे कुटुंबाला जे पालकमंत्री पद दिलं गेले ते आम्ही स्वीकारणार नाही, हे जाहीरपणे आपण वरिष्ठांना कळवल्याचं वक्तव्य आमदार महेंद्र थोरवेंनी केलंय. रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरेंची वर्णी लागल्यानंतर रायगडमधल्या शिवसैनिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. सामूहिक राजीनामेही दिले गेले. शिवसेनेच्या तीनही आमदारांनी दिवसभर वरिष्ठांना याबाबत आपली तीव्र नाराजी कळवली. पण त्यानंतर काल उशिरा आलेल्या स्थगितीच्या निर्णयामुळे सर्वांनी या निर्णयाचं किंवा या प्रक्रियेचं स्वागत केलं. आम्ही सुद्धा वरिष्ठांना हे तात्काळ त्या ठिकाणी कळवलं की बाबा जर अशा पद्धतीने जर राजकारण होणार असेल की आम्ही एवढंच प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिकपणे महायुतीबरोबर राहून आणि तरीसुद्धा आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो. आम्ही बऱ्याच सीटनासुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं आणि म्हणून आज जो काय आता निर्णय स्थगितीचा झालेला आहे तो वरिष्ठांचा आम्ही या ठिकाणी स्वागतच करतो की आम्ही पालकमंत्रीपद जाऊ देणार नाही. कोण काय बोलतं त्याच्यावरती उत्तर देण्याची मला काय आवश्यकता नाही. मी राज्यपातळीवरती या ठिकाणी काम करतो. राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वात लोकशाहीमध्ये महत्त्वाचे आहे. पण ज्या वेळेला तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं सरकार असतं त्यावेळेला त्या राजकीय पक्षांचे प्रमुख हे या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेत असतात आणि म्हणूनच आता जो काही या संदर्भामध्ये स्थगितीच्या बाबतीमधला काय निर्णय असेल, राज्याचे मुख्यमंत्री आज परकीय गुंतवणुकीसाठी देशाच्या बाहेर गेले. अशा वेळेला आमच्या सर्वांचं लक्ष त्या गोष्टीवरती आहे. या काही घटनांच्या पेक्षा या काही निर्णयांच्या पेक्षा ती गरज आज राज्याची खूप मोठी आहे. आल्याच्या नंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून या संदर्भातला निर्णय घेतील.